सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा आवेर. सहज लीळे उदके वह्या, तुम्ही लक्ष लिया निज सत्ते. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा आवेर. निळा म्हणे धराल हाती, निळा म्हणे धराल हाती, तरी द्याल मती निरुपमा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा आवेर. आणिक ऐसे कोठे सांगा पांडुरंगा सारिखे, आणिक ऐसे कोठे सांगा पांडुरंगा सारिखे. दैवत ये भूमंडळी, उद्धार कली पावविते. कोठे काही शोध ठाई स्थळासी. कोठे काही शोध ठाई स्थळासी. अन्यत्रीचे तीर्थी नासे, तीर्थी वसे वज्रले. पांडुरंगेचे पांडुरंगी, पाप अंगी राहेना. ऐसे हरे गिरिजे प्रती, ऐसे हरे गिरिजे प्रती, ऐसे हरे गिरिजे प्रती गुह्य स्थिती सांगितली. तुका म्हणे तीर्थक्षेत्र, तुका म्हणे तीर्थक्षेत्र सर्वत्र हे दैवत. तुका म्हणे तीर्थक्षेत्र सर्वत्र हे दैवत. दैवत हे भूमंडळी, दैवत हे भूमंडळी, उद्धार कली पावविते. जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला 887 क्रमांकाचा अभंग असून पंढरीचं अफाट महात्म्य सांगणारा हा अभंग आहे. पंढरीचे महात्म्य सांगणारे अभंग इथून मागं आपल्याला गेले. हाही आहे, याच्या मागे एक गेला, याच्या पुढेही आहे, अजून पुढेही येते. किती महत्त्व सांगावं तेवढं थोडं आहे, अशी गोष्ट आहे. आणि कालच्या चिंतनात आपला विषय झाला वेळोवेळा तेची सांगे दान मागे जगासी. वेळोवेळा तेच सांगितलं जातं. कशा करता? महत्त्व पटावं म्हणून, महत्त्व पटल्यानंतर ते आपल्याकडून घडावं म्हणून, आणि ते घडल्यानंतर त्याचं फल आपल्या पदरात पडावं. आपल्याच पदरात उपलब्ध असलेल्या तीर्थक्षेत्राच्या श्रद्धेनं अनुसरणानं आपल्या पदरात पडावं म्हणून वेळोवेळा सांगितलं जातं. पण त्या वेळोवेळा सांगितण्यात सुद्धा खुबी असते, वैशिष्ट्य असतं, अलौकिकत्व असतं, एक आलोक्य असतं, एक प्रकाश वेगळा अशा प्रकारचा असतो. माझ्या दृष्टीनं आजपर्यंत पंढरी महात्म्याचे जेवढे अभंग आले आहेत तेवढ्या अभंगात, या अभंगात सांगितलेली जे वैशिष्ट्य आहेत काही, ते अलौकिक अप्रतिम अशा प्रकारची आहेत. ती जोपर्यंत आपल्याला कळली नाहीत, ज्याला गुह्य म्हणता येईल, ज्याला वर्म म्हणता येईल, ती जोपर्यंत आपल्याला कळली नाही तोपर्यंत पंढरी करून, पंढरीला जाऊन आपल्याला तितकं मिळेल की नाही जरा थोडी शंका येते. असं नाही आहे. कळून करा न कळून करा, देवाचं नाम, देवाची भक्ती, देवाचं तीर्थयात्रा, त्याचं फळ आपल्याला मिळतं. पण जाणून या माते जो पाहो विसरला मागवते, जैसे काय सागरा येवनी सरते मुरडा विठेले आहे, जसं असतं तसं न जाणून केलेलं सामान्य घडतं आणि जाणून केलेलं विशेष घडतं. असं असल्यामुळे पंढरीचं विशेष महात्म्य फार थोड्या लोकांना माहिती आहे. ज्यांनी मोठ्या लोकांच्याकडे सेवा केलेली आहे, मोठ्या लोकांच्याकडे सेवा केलेली, निष्काम सेवा केलेली आहे, त्यांच्याकडून त्यांना काही वर्म कळलेले आहेत आणि त्यांनी हे साधन करताना त्या साधनेतून ते साधनातून त्याचं फल त्यांना अनुभवाला आलेलं आहे. अशा प्रकारच्या कॅटेगरीच्या लोकांच्यामध्ये अगदी बोटावर मोजता येण्यासारखे लोक आहेत. अशा प्रकारानं तुकाराम महाराज यात सांगतात. आणि पहिल्यांदा एक चॅलेंज दिलं, एक आव्हान दिलं आपल्याला.
अणिक ऐसे कोठे सांगा पांडुरंगासारखे. पांडुरंगाच्या सारखं दैवत आणखी या मंडळावर कुठे आहे का असं सांगा. प्रश्न विचारला आपल्याला. सांगा. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आपण नाही म्हणणार की हो म्हणणार हा प्रश्नच नाही. त्या प्रश्नाचंच उत्तर आहे की यासारखं काही आहे का, तर नाही, हे त्यांनाच सांगायचं. पण एक गंमत सांगतो आपल्याला. असं होईल पांडुरंगासारखं दैवत भूमंडळावर नाही, मग असं कोणत्याही दैवताचे लोक असंच म्हणतील. वृंदावनात कन्हैया आहे तसं आहे का कुठे? जेजुरीला खंडोबा आहे तसा आहे का कुठे? तसं म्हणजे काय? तो सगळा परिसराची रचना, त्याच्यानंतर तो गड, त्याच्या पायऱ्या, त्याचे दगड, असंची असं कुठे आहे का सांगा. असं म्हणलं तर काय उत्तर येईल? काहीच नाही. आमचं जे राहते घर आहे असं कुठे आहे का सांगा बरं तुम्ही. नाहीच म्हणावं लागेल. कारण अगदी असं कुठे नसतं. आत तरी बदल असतो, बाहेरच्या बाजूला बदल असतो, इकडे तरी बदल असतो, कुठेतरी बदल असतो ना. जगात मनुष्यासारखा मनुष्य नाही, जगात वस्तूसारखी वस्तू नाही, जगात परिसरासारखा परिसर नाही, घरासारखं घर नाही. अगदी जर जाणून बुजून बांधली एखादी चाळ, जर रो हाऊसिंगची चाळ बांधली तर आहे बघ की सगळे BH2 काय म्हणतात ते जसंच्या तसं आहे अगदी. असं एवढं जर जाणून बुजून केलं तर ते अपवाद म्हणून आहे. पण असं नाही. तर तीर्थाचंही असंच आहे. काशी क्षेत्राची रचना वेगळीच आहे, बद्रीनारायणाची वेगळीच आहे, हरिद्वारची वेगळीच आहे, तशी पंढरपूरची वेगळीच आहे. मग कुठले देव झोपलेले आहेत, कुठले देव बसलेले आहेत, कुठले देव देहुडाचरणी आहेत. पांडुरंग समचरणी आहे. ठीक आहे. रंगासारखं ये भूमंडळी दैवत आहे का असा जो प्रश्न आहे तो कसा प्रश्न आहे? तर कुणी म्हणत नाहीच, नसतंच, कोणतंच नसतं. नाही, तसं नाही. पांडुरंगासारखे आहे याचा अर्थ वेगळा आहे. याचा वेगळा आहे. तो दुसऱ्या चरणात महाराजांनी सांगितलं. पांडुरंगा काय अणिक ऐसे कोठे सांगा पांडुरंगासारखे दैवत ये भूमंडळी उद्धार कली पावविते. हे दोन चरण युगल चरण म्हणतात याला. युगल चरण म्हणजे दोन चरणाचा मिळून अर्थ एक लागतो. कली उद्धार पाविते ये भूमंडळी आणिक दुसरे पांडुरंगासारखे दैवत आहे काय, असा एवढा अन्वय दोन्ही मिळून आहे. जसं श्रीमद भागवतामध्ये जे युगल गीत आहे ना, गोपींनी गायलेलं, भगवंताच्या तिथल्या असण्यानं काय काय परिणाम झालेत, कोणाकोणाला कसा आनंद मिळाला, भगवंतानं काय केलं, कुणी काय केलं वगैरे, हे सगळं इत्थंभूत अशा प्रकारचं वर्णन आहे. 24 याचं आहे मला वाटतं श्लोकांचं. तर ते युगलगीत असंच आहे की दोन श्लोक एकदम विचारायला घ्यायला लागतात तर त्याचा अर्थ लागतो, अशी गोष्ट आहे. तसं हे युगल चरण आहे. तुम्ही बघा ना, आणिक ऐसे कोठे सांगा पांडुरंगासारखे, इथे एक चरण संपतं आणि दुसरं चरण होतं दैवत ये भूमंडळी. पांडुरंगासारखे ये भूमंडळी दैवत. कारण पांडुरंगासारखे म्हटलं तर पांडुरंग म्हणलं तर पांडुरंगासारिखा आलं असतं. पांडुरंग पुल्लिंगी शब्द आहे ना. पांडुरंगासारखे आहे का म्हणल्यावर पांडुरंग नपुंसकलिंगी झाला ना. पण दैवत शब्द असल्यामुळे ते सारिखे शब्द दैवताला लागतं. पांडुरंगासारखे दैवत ये भूमंडळी कले उद्धार पाविते आहे काय आणि सांगा असलं तर असं दोन चरणाचा अर्थ. म्हणून पांडुरंगासारखा उभा राहिलेला देव कोणी आहे का, कमरेवर हात ठेवलेला कोणी आहे का, समचरण ठेवलेला कोणी आहे का, पाषाणाचा कोणी आहे का, असं हे नाही पांडुरंगासारखे म्हणण्याचे भाग. पांडुरंगासारखे म्हणण्याचा भाग आहे कली उद्धार पाविते. कलियुगात उद्धार करण्यासाठी सामर्थ्यवान असलेलं असं दैवत दुसरं आहे काय, हा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर असं आहे, महाराज देणार आहेत आणि याच्यातूनच हे महात्म्य सिद्ध होणार आहे.
पण कृपा करून श्रोत्यांनी एक गोष्ट पक्की लक्षात ठेवावी की या दुसऱ्या तीर्थाचा महिमा कमी केला आहे असं नाही, याचा महिमा सांगितला आहे, याचा महिमा त्या ठिकाणी सांगितला. तेव्हा हे सांगताना प्रत्येक तीर्थाचा महिमा काही काही आहे. काशीचा महिमा आहे की नाही, काय मरणान्मुक्ती ही, काशी मरणान्मुक्ती, मरण्याच्या वेळेला मुक्ती मिळते. शंकर भगवान तिथे हे करतात. आणि माग हे झालेलं आहे, पंढरीचं महात्मा सांगितलं आहे की काय, मरणमुक्ती वाराणसी, पितृऋण गया नाशी, उधार नाही पायापाशी विठोबा, उधार नाही पंढरीशी पायापाशी विठोबाच्या. तिथं तुलना करून सांगितलेलंच आहे. मग असं एक असतंय, गयेला गेलं की तिकडं पितृऋण नाहीसे होतं. मातृगयेला म्हणजे त्या सिद्धपूरला गेलं, देवहूतीचं कर्दमांचं स्थान आहे, तिथे आईचं ऋण नाहीसं होतं. मातृऋण अंशतः का होईना फिटतं असं म्हणतात. हे वेगळे वेगळे तीर्थ आहेत. तर याच्यात एक असा हे दिलं आहे, मुद्दा दिला आहे, कली उद्धार पावविते. कलियुगामध्ये उद्धार करणारं पांडुरंगासारखं दैवत, पंढरीसारखं क्षेत्र आणि चंद्रभागेसारखं तीर्थ असं कुठे आहे काय, हा सवाल आहे. जबाब द्या आपण, आणि जबाब महाराजच देणार आहे, अगदी तपशीलवार देणार आहे. असं दैवत कुठे नाही. कली उद्धार पाववितं हे दैवत अशा प्रकारचं नाही. यामुळे दुसऱ्या तीर्थाचा क्षेत्राचा महिमा कमी होत नाही. त्याचं कारण आहे की बाकीचे तीर्थ अन्य युगातही आहेत, अन्य युगातही होते आहेत, अशी गोष्ट आहे. काशीचं वर्णन सांगितलं आहे की ते जेव्हा काशी हा दशमच खंड आहे, हा 9 खंड पृथ्वी आहे ना, तर तो स्वतंत्र आहे. त्याची धारणा स्वतंत्र आहे. त्रिशूळावर शंकरांनी काशीपुरी धारण केलेली आहे, अशी आहे त्याचं हे आहे. द्वापर युगामध्ये अतिशय प्रचलित असं द्वारिका क्षेत्र होतं की रोज सगळे देव द्वारिकेला भगवंताकडे त्या ठिकाणी नमस्कार करायला जात होते, पूजा करायला जात होते. आणि सकाळी देवांची पूजा अगोदर व्हायची आणि मग द्वारकेतले लोक पूजेला यायचे, असं वर्णन आहे. तर त्याचं महत्त्व आहे. पण कलियुगाकरता भगवंतानं स्वतःच्या सामर्थ्यानं, स्वतःच्या इच्छेनं, लोकांच्या करुणेनं हे तीर्थक्षेत्र आणि दैवत म्हणजे स्वतः हे त्या ठिकाणी भगवंतानं आपणहून निर्माण केलेलं आहे, अशी गोष्ट आहे. कोणी म्हणून निर्माण केलं नाही, कोणी म्हणून निर्माण केलं नाही, अशी गोष्ट आहे. जशी द्वारका आपण स्वतः रचली, भगवंतानं रचून घेतली विश्वकर्म्या करून आणि तिथे आपली राजधानी केली, त्याप्रमाणे तिथून भगवान इथे आले. पुंडलिकाचं निमित्त, रुक्मिणीचं निमित्त, चंद्रभागा तिथे भीमा नदी अशी वाकडी झालेली आहे आणि तो सगळा परिसर आहे आणि त्याच्या उंच स्तरावर भगवंतानं आपलं पीठ स्थापन केलं आहे, अशी गोष्ट आहे. म्हणजे कलियुगात उद्धार करण्याकरता खास करून भगवंतानं आपला सगळा परिवार तिथं आणून हे त्या ठिकाणी ही नगरी बसविली आहे, बरं का. तेव्हा ब्रह्मांड नव्हतं तेव्हा पंढरपूर होतं असं म्हणतात. तर ती काय आहे की राजधानीचं शहर कुठं वसवावं, बरं का, ऐका, राजधानीचं शहर कुठं वसवावं याचे काही निकष असतात त्या परिसराला पाहून. तर ही राजधानी नुसत्या महाराष्ट्राची नाही, ही राजधानी भारत देशाची नाही, ही राजधानी पुऱ्या भूमंडळाची आहे. म्हणजे दैवत ये भूमंडळी, आणि इथं ये भूमंडळी म्हणजे या भूमंडळात, म्हणजे इकडं अंगुली निर्घोष, म्हणजे असे भूमंडळ अनेक किती आहेत. भूमंडळ म्हणजे काय, भू म्हणजे पृथ्वी, जमीन, जमीन म्हणजे माती असलेलं मंडल म्हणजे गोल, मंडल करा म्हणजे असं गोल काढा, इथे मंडळ. तर भूमंडल म्हणजे गोल असलेली मातीची पृथ्वी इथं जशी आहे, तसे सगळे ग्रह आणि सगळे लोक आहेत त्यांच्या पद्धतीनं. त्याच्यात पार्थिव तत्व आहे, पंचमहाभूतच आहेत त्यांच्यातही. पण ये भूमंडळी, तुम्ही आम्ही ज्या भूमंडळात राहतो आहोत
त्या भूमंडळात जे दैवत आहे असं दैवत या भू हा या भूमंडळात हे दैवत आहे तसं या भूमंडळात आणखी दुसरं आहे का बघा. आणि हे असं दैवत इतर भूमंडळात नाही, या भूमंडळात नाही. तुकाराम महाराजांचा प्रत्येक जो शब्द आहे तो शब्द नीट चिकित्सा करून घ्यायचा आहे, तेव्हा आपल्याला त्याच्यातला आनंद मिळतो. काय आहे ही? या पृथ्वीला काय म्हणतात? सप्तद्वीपा वसुंधरा असं म्हणतात. वसुंधरा 7 द्वीपाची आहे. श्वेतद्वीप आहे, शाल्मली द्वीप आहे, क्रौंच द्वीप आहे, असे सगळे द्वीप आहेत त्याच्यात सप्तद्वीप. तर त्या सप्तद्वीपाच्या मध्यभागी आहे जंबूद्वीप. जंबू नावाचं द्वीप की जिथं जांबू नद म्हणजे सुवर्ण अशा प्रकारचं आहे, असा इतिहास आहे पुष्कळ. हे जंबूद्वीप आहे. हे जंबूद्वीप भारी द्वीप आहे, मध्यभागी. आणि जगाच्या दृष्टीनं आणि भारत देशाच्या दृष्टीनं सुद्धा हा महाराष्ट्र मध्य आहे. इकडं कर्नाटक, तामिळनाडू आहे, इकडे मध्य प्रदेशापासून अरुणाचल प्रदेश वगैरे वगैरे, हिमाचल प्रदेश आहे चीनच्या बॉर्डरपर्यंत वगैरे असं. तर मध्यभागी महाराष्ट्र आहे. तर जंबूद्वीप हे पृथ्वीच्या भूमंडलाच्या मध्यभागी आहे. त्याच्याही मध्यभागी त्या जंबूद्वीपाच्या जंबूद्वीपा माझी एक पंढरपूर गावगा, धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव गा, चला जाऊ तया खाया भोजन काही भोजन मागावे असं म्हणतात. तर तिथे विठू पाटील राहतात, तिथे मोकाशी राहतात. यांना 4 हात आहेत, सध्या 2च आहेत पण 4 हाताचे आहेत ते. यांना 16,000 बायका आहेत. परिचय सांगतो त्यांचा, भेटायचा असलं तर भेट जाऊ. हां, त्यांचा परिचय, ते तिथे राहतात. तर अशा प्रकारच्या या जंबूद्वीपाच्या मध्यावर परमात्मा त्या ठिकाणी राहतो. आणि शास्त्रज्ञांनी आत्ता हे काढले की या पृथ्वीचा मध्यभाग याच्या उज्जैनचे जे हे आहे, उज्जैनचं हे आहे ना, उजनीचं तलाव, तिथे मध्य कोन येतो, किंबहुना पॉईंट येतो मधला पृथ्वीचा. आणि त्याच्या अगदी जवळच आहे पंढरपूर. म्हणजे अशा वेळेस ते पीठ तयार केले. आणि या पीठाचं महत्त्व 3 प्रकारात आहे. या तीर्थाचं महत्त्व आहे, क्षेत्राचं महत्त्व आहे आणि दैवताचं महत्त्व आहे. तीर्थ आहे चंद्रभागा, क्षेत्र आहे पंढरी आणि दैवत आहे पंढरीनाथ, पांडुरंग. हे 3 जण आहेत. आणि या तिघांच्याही मध्ये कलियुगातल्या लोकांचा उद्धार करण्याच्या खास गोष्टी आहेत. कलियुगाच्या उद्धाराकरता खास काय लागतं? खास काय व्हावं लागतं म्हणजे कलियुगातला जीव उद्धाराला प्राप्त होतो? तर पहिली गोष्ट आहे, कलियुग म्हणजे पापयुग आहे. भयंकर पाप निर्माण होतं यात. आणि त्यात पाप प्रवृत्ती होते, दुर्बुद्धी होते आणि मग पाप केलं जातं. आणि ते पाप पक्क होतं. दुर्बुद्धी होते. आपल्याला इतिहास माहिती आहे ना, राजा परीक्षिताला दुर्बुद्धी झाली आणि शाप मिळाला, अशी गोष्ट आहे. तर दुर्बुद्धी होते, त्याच्यानंतर पापबुद्धी होते, पाप घडतं. आणि कलियुगात उद्धार करणारं दैवत, तीर्थ आणि क्षेत्र जर पाहिजे असेल तर पाप नाशाची प्रक्रिया तिथे खूप जोरदारपणे चाललेली असली पाहिजे, अशी गोष्ट. खराब पाणी आम्हाला प्यायला पाहिजे, मग काय करायचं? फिल्टर बसवा. पण त्या फिल्टरमधले जे अवयव, त्याच्यात जे पदार्थ घातले, त्याच्यात जे पार्ट्स आहेत, ते पार्ट जर कमी प्रतीचे असतील, कमी पॉवरचे असतील, फिल्टरमध्ये पाणी फिल्टर करायला, स्वच्छ करायला जर कमी पॉवरचे त्याचे पार्ट घातले असतील आणि पाणी जर जास्त खराब असेल तर त्या फिल्टरचा उपयोग होईल का सांगा? नाही होणार नाही. मग त्याला त्या पद्धतीचंच ते पाहिजे, तेव्हा पाण्याचं शुद्धीकरण व्यवस्थित होऊन आपल्याला प्यायला मिळेल. त्याप्रमाणे जीवाचं शुद्धीकरण, पापयुक्त जीवाचं शुद्धीकरण, मलिन अंतःकरणाचं शुद्धीकरण, पापबुद्धीचं शुद्धीकरण, पाप प्रवृत्तीचं शुद्धीकरण, की प्रवृत्ती गेली पाहिजे,
पूर्वी केलेलं पापही जळून गेलं पाहिजे, पापाची प्रवृत्ती न झाली पाहिजे आणि पाप घडलं न पाहिजे, घडलेलं समाप्त झालं पाहिजे. याच्याकरता जे जे परफेक्ट लागतं, खूप पॉवरफुल लागतं, ते ज्या तीर्थात, क्षेत्रात आणि दैवतात आहे ते कलियुगी उद्धार पावविते असं आहे. तर याच्या गोष्टी अशा आहेत की चंद्रभागा, पंढरी आणि पांडुरंग हे असे आहेत की चंद्रभागा नुसती डोळ्याने पाहिले की सगळे तीर्थ घडल्यासारखे होतात. पंढरी क्षेत्र पाहिले की सगळे पाप दिगंतरी जातात. अशा प्रकारचं म्हणजे यातली एक ताकद आहे. अन्य ठिकाणी वर्णन केलं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की कलीमध्ये उद्धार पाविणारं अशा प्रकारचं दैवत आणखी कोठे आहे काय पांडुरंगासारखं? आपण सांगा. तर नाही म्हणजे सांगा नाही. मग तुकाराम महाराजांनाच विचारू आपण की दुसरे तीर्थ असे कसे नाहीत आणि हे कसे आहे? अशी गोष्ट आहे. एखादा माणूस एखाद्या वस्तूचं वर्णन करायला लागतो की या कंपनीचा हा माल आहे, हा अतिशय भारी आहे, सर्वोत्कृष्ट आहे, किमतीला स्वस्त आहे, दिसायला आकर्षक आहे, टिकायला खूप दीर्घकाळ टिकणार आहे आणि खूप चांगलं काम देणार आहे. काम चांगलं देतो, खूप दिवस टिकतो, आकर्षक दिसतो आणि याला आकाराला लहान आहे आणि किमतीला कमी. अशा प्रकारचा एखादा सेल्समन आपल्या कंपनीच्या मालाचं जाहिरात करतो. पण मग काही लोक ऐकून घेतात, काही लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात, काही ऐकून सोडून देतात, सगळं आहे त्याच्यात. पण एखादा माणूस त्याला मिळतो की तू या मालाचं वर्णन करतो, पण तू दुसरे कोणत्या कंपनीचे माल आहेत ते सांग बरं. एक 10-5 कंपनीचे माल आणि त्याचं वर्णन करून सांग आणि त्याच्या वैशिष्ट्याला तुलना करून याचं सांग, मग आम्ही मानू तुझं बोलणं. तर तो दुसऱ्याचं काहीच सांगत नाही. म्हणजे दुसऱ्या मालाचं काहीच बघितलेलं नसताना आपला माल खपण्याकरता आपण जर जाहिरात करू लागलो तर त्याला महत्त्व नाही आहे, त्याला महत्त्व नाही. मग काय, तीर्थाचा, क्षेत्राचा आणि दैवताचा महिमा जर व्यवस्थित सांगायचा असेल तर अन्य तीर्थाच्या दृष्टीनं, अन्य क्षेत्राच्या दृष्टीने, अन्य दैवताच्या दृष्टीने सांगितलं पाहिजे. त्याचं उत्तर तुकाराम महाराज तिसऱ्या चरणात देतात. कोठे काही शोध ठाई स्थळाशी. कोठे काही आहे स्थळाशी ठाई शोध घेतल्यानंतर असं कळलं की कोठे काही असं. हे असे शब्द आहेत बसवलेले, एकच शब्द, शोध ठाई स्थळाशी. काही कोणत्या संबंध नाही. शोध केला, ठाई म्हणजे मुळाला जाऊन ठाव घेऊन, नाही तर ठाय आणि स्थळ ह्या दोन्हीचा एकच अर्थ होतो व्याकरणाच्या दृष्टीने. ठाय म्हणजे ठिकाण, स्थळ म्हणजे ठिकाण, पण इथे वेगळे अर्थ आहे. हां, ठाई स्थळाशी. स्थळाशी म्हणजे हे जसं दैवत आहे तसं बाकीचे दैवताचा शोध केला, हे जसं क्षेत्र आहे तसा बाकीच्या क्षेत्राचा शोध केला, हे जसं हे आहे तीर्थ आहे तसं बाकीच्या तीर्थाचा शोध केला. कसा केला? स्थळाशी जाऊन केला. ठाई केला म्हणजे मुळाशी जाऊन केला. ठाय आणि ठाव हे दोन शब्द आहेत. ठाया ठाव शब्द अनेक वेळा आलेत गाथीत बरं का. ऐसे देखे ठाया ठाव. तर ठाय किंवा ठाव म्हणजे खोल जाऊन पाण्याचा तळाचा ठाव घेणं, तळ, आणि ठाय म्हणजे ठिकाण, असं दोन्ही गोष्टी होतात. ठाय तर ठाईला जाऊन म्हणजे मुळाशी जाऊन अनेक ठिकाणाचा शोध केला. कशाचा? या तीर्थक्षेत्राचा. पण त्याच्यात निष्पन्न हे झालं की कोठे काही दुसरीकडे कोठे काही एक आहे, एक नाही, असं आहे. तर कुठे काय वैशिष्ट्य असं सगळीकडे आहे. पण सगळ्या तीर्थांच्या मध्ये मिळून जे वैशिष्ट्य आहेत तीर्थक्षेत्र दैवतामध्ये ते सगळेचे सगळे इथं आहेत असं तुकाराम महाराजांना सांगायचं. सगळेचे सगळे आहेत. आणि
या तीर्थाचं सामर्थ्य वेगळं आहे, क्षेत्राचं वेगळं आहे आणि दैवताचं वेगळं आहे. दैवतामुळे त्या जागेला तीर्थत्व, त्या पाण्याला तीर्थत्व आलंय आणि जागेला क्षेत्रत्व आलंय. हा सामान्य नियम आहे. हा सामान्य नियम आहे. या ठिकाणी या देवाची स्थापना केली आणि याला क्षेत्राचं रूप आलं. मग सगळे लोक यायला लागले, नमस्कारायला लागले, त्यांचे नवसाला ते देव पावायला लागला. मग ते लोक यायला लागले म्हणून मग तिथे ते पूजेचं साहित्य, त्याच्यानंतर पेढे वगैरे असं सगळे विकणारे लोक आले. मग सगळे हे पर्यटक लोक आले. त्याला क्षेत्राचं रूप आलं म्हणे. नदी होती तिला तीर्थाचं रूप आलं म्हणजे हे असं. पण तसं नाही. अरे सगळं स्वतंत्र अशा प्रकारचं आहे. आणि तुकाराम महाराजांनी सांगितलेली ही महती मुळात 2500 वर्षापूर्वी सांगितली गेलेली आहे. भगवत पूज्यपाद आद्य शंकराचार्य जेव्हा आले याला पंढरपूरला आणि पांडुरंगा पुढे उभं राहिले, ज्या वेळेला असा महात्मा उभा राहतो, तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, समर्थ रामदास स्वामी असतील, जगद्गुरू शंकराचार्य असतील, हे सगळे इतिहास आणि त्यांचे वचन आहेत हे. तर आचार्याने वर्णन करताना असंच केलं. महायोग पीठे तटे योग भीमरथ्याः वरं पुंडरीकाय धातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन् तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. हे 8 जे कडवे आहेत या अष्टकाचे, हे 8 कडवे या एका पहिल्या कडव्याच्या भोवती फिरतात, सर्कल फिरतं आणि याच्यात या तिघांचाही उल्लेख आहे. महायोगपीठ, भीमरथ्याः तटे आणि तमानंद कंदम हे 3 वर्णन आहे. तमानंद कंदम हे दैवताचं वर्णन, तटे भीमरथ्या हे तीर्थाचं वर्णन आणि महायोगपीठे हे क्षेत्राचं वर्णन. त्या आचार्य म्हणतात की हे महायोग पीठ आहे. पीठ म्हणजे ठिकाण, जसं आपण व्यासपीठ म्हणतो त्याप्रमाणे पीठ म्हणजे एक श्रेष्ठ पुरुषाचं किंवा श्रेष्ठ दैवताचं ठिकाण. तर असंच ठिकाण आहे ते. चंद्रभागा तीरावर आहे पण सगळ्यात उंचावर आहे. पांडुरंगाच्या पायाला पाणी लागलं की सगळं पंढरपूर पाण्यात, मग वर काहीच नाही. असं उच्च स्तरावर असलेलं पीठ आहे ते. आणि हे महायोगपीठ आहे. महायोगपीठ आहे. इथं एक भक्त आहे, इथे एक समर्पित आहे आणि इथे भगवान आहे. हां, पुंडलिकाच्या करता आले, रुक्मिणी करता आले आणि कलियुगातल्या या भूमंडळावरच्या लोकांशी डायरेक्ट संपर्क करण्याकरता वैकुंठाहून म्हणा, द्वारकेहून म्हणा, गोकुळातून म्हणा, पण परमात्मा इथे या महाराष्ट्रात येऊन उभे राहिलेले आहेत. म्हणून हे योगपीठ नाही, हे योगपीठ नाही, व्यासपीठ नाही, महायोगपीठ आहे. महायोगपीठ आहे. कुठे? तटे भीमरथीच्या तटावर आहे चंद्रभागेच्या. आणि तमानंदकंद, आनंदकंद परमात्मा आहे. तो पाषाणाचा नाही आहे, तो चैतन्याचा गाभा आहे, तो कैवल्याचा जिव्हाळा आहे. असा प्रकारचा. आपण जसं जसं त्याच्याकडे पाहू आपली सुधारण, आपण जसं जसं अंतःकरण शुद्ध करीत जाऊ त्याच्याच चिंतनानं आपण जसं अंतःकरण शुद्ध करीत जाऊ, त्या अंतःकरणाने आपली दृष्टी स्वच्छ बनवीत जाऊ आणि त्या दृष्टीने भावविभोर होऊन त्याच्याकडे जसं जसं पाहत जाऊ तसं त्याचं वेगळं चैतन्य रूप, जिव्हाळ्याचं रूप, तेजस्वी रूप, गोड रूप आपल्याला दिसायला लागेल. संतांच्या दृष्टीने पाहिलं गेलेलं आहे. आपल्याला ते मिळावं, कळावं. म्हणून हे 3 पैलू तिथे आहेत. तर तीर्थक्षेत्र आणि दैवत यांचं जे फलित आहे हे इतर क्षेत्राच्या ठिकाणी कोठे काही आहे. ठाव घेऊन त्या स्थळाचा शोध केल्यानंतर असं कळलं कोठे काही असं आहे. पण इथे सगळंच आहे. इथे सगळंच आहे. काय सगळंच आहे? तर सगळी तीर्थ चंद्रभागेला येतात. सगळी क्षेत्र ही पांडुरंग म्हणजे परमात्मा, जो मूळ परमात्मा आहे त्या परमात्म्याचेच अवतार असल्यामुळे ते क्षेत्र ते दैवत तिथे आहेत आणि हे ते दैवताचे दैवत आहे अशी गोष्ट आहे. म्हणून
क्षेत्र तीर्थ दैवत याचं वैशिष्ट्य एक वेगळं आणि एक अलौकिक महाराज इथे आपल्याला सांगणार आहेत. ते काय म्हणतात की काशीतलं एक वैशिष्ट्य आहे, ते गयेत नाही, गयेत आहे ते हरिद्वारला नाही, त्रिवेणी संगमावर नाही, त्रिवेणी संगमावरचे अमुक ठिकाणी नाही, असं काहीतरी आहे. पण एक गोष्ट अशी तुकाराम महाराजांनी शोधून काढली आहे की एक सगळ्यांचा एक कॉमन असा एक प्रकार आहे सगळ्या तीर्थाचा, आणि तो त्याच्याही पुढचं तीर्थ हे आहे, हे त्या प्रकारानं सांगितलं आहे. आणि हे अतिशय गुह्य वर्म उकलून आपल्यापुढे दाखवलं आहे. आणि अजून त्याच्याही पुढे एक गुह्य वर्म आहे, ते शेवटी सांगितलं. अशा प्रकारची 3 वैशिष्ट्ये किंवा 3 गुह्य सांगितली. एक गुह्य सांगितलं, कली उद्धार पावविते. तीर्थ दैवत आणि क्षेत्र हे पंढरी हे आहे, तरी यांचं इतर तीर्थक्षेत्र दैवतापेक्षा वेगळं वैशिष्ट्य आहे की कलियुगातल्या लोकांचा उद्धार करता खास याची योजना आहे. महाराष्ट्रातल्यासाठीच नाही, पुऱ्या विश्वातल्यासाठी कुणी पण यावं. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, त्या नामाचा घोष इथं चालतो. ते घोष करणारे संत इथे असतात. घोष करण्याला योग्य अशा प्रकारचं विस्तीर्ण वाळवंट इथे आहे. आणि त्या नामाच्या घोषात नाचायला पांडुरंग तिथे येत असतो. तिकडून पांडुरंग येतो, तिकडून ती चंद्रभागा तीर्थ आहे, इकडं क्षेत्र आहे. आणि इथं खळ आला, दुष्ट आला, पापी आला तरी तो उद्धार होऊन नटखट यावे, शुद्ध होऊन जावे. असा इतका मेळ जमला याचा. तीर्थ क्षेत्र व्रत, एकादशीचं व्रत, द्वादशीचं आषाढी कार्तिकी वगैरे असा सगळा मेळ जमलेला आहे. तर पहिलं वैशिष्ट्य, पहिलं गुह्य सांगितलं की कली उद्धार कली पावविते. दुसरं वैशिष्ट्य त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे, ते ऐका. तर दुसरं क्षेत्र आहे की अन्यत्रीचे तीर्थी नासे, तीर्थी वसे वज्रले. चौथ्या चरणात महाराज म्हणतात अन्यत्र म्हणजे अन्य म्हणजे वेगळं, आणि वेगळ्या ठिकाणी अन्यत्र म्हणजे अत्र तत्र संस्कृतात चालतं ना, इथे तिथे. पण अन्य ठिकाणी म्हणजे अन्य ठिकाणी. हां, वेगळीकडे असं आहे. वेगळीकडे म्हणजे वेगळ्या क्षेत्राच्या महिम्यात असा नियम आहे की अन्यत्रीचं पाप तीर्थी नासे, अन्यत्रीचे तीर्थी नासे. म्हणजे आपल्या गावात जर आपल्याकडून पाप घडलं, रस्त्याला कुठेतरी जाताना जर घडलं, मुंबई पुण्याला जाताना घडलं, इकडं जाताना घडलं, ॲक्सिडेंट घडला, काही पाप घडलं, काही कोणी व्यभिचार केला, काही कोणी चोरी केली, काय जे असेल ते पंचमहापातकं वगैरे केले, अशी पापं आपल्याजवळ ज्या वेळेला होतात त्यावेळेला आपण तीर्थाला जातो. आपल्याला कोणीतरी सांगितलं की तुमच्या पदरात एवढं पाप आहे, म्हणून तुम्हाला हे दुःख आलं आहे, रोग आला आहे. मग त्या पापाचं निराकरण कुठे आहे? मग म्हणे काशी क्षेत्रात एक दैवत आहे, तिथे त्याचं नाव अमुक आहे, तिथं जाऊन अमुक हे करावं लागतं, तिथं गोदानं करावी लागतात, मग ते पाप जातं. आणि त्याचा अनुभव येतो बरं का. असे अनेक तीर्थ आहे, कशाचं पाप कुठे काय केल्यानंतर होतं ते तिथंच जावं लागतं, तेच करावं लागतं. आणि त्या पापाच्या मुळे आधी जे दुःख असतो ते दुःख नाहीच होतं ते केल्यानंतर. मग आता मानणार का नाही सांगा. आणि नसलंच मानायचं तर नका मानू, काय त्याला, ज्याचं त्याला येते, अशी गोष्ट आहे. पण म्हणजे काय की तीर्थ जिथे नाही तिथे घडलेली जी पापं आहेत ती पापं आपण घेऊन तीर्थात गेलो तर तिथं ती पापं नासून जातात. अन्यत्रीचे तीर्थे नासे, एवढं आहे. पण तीर्थी वसे वज्रलेप असं म्हणतात. तीर्थी वसे वज्रलेप म्हणजे काय, हे तर उलटं झालं आता हे. तर याचा अर्थ असा की अन्य ठिकाणी केलेलं पाप तीर्थात गेल्यानंतर नासून जातं, समाप्त होतं. पण तीर्थातच जर आपण पाप करू लागलो, तीर्थातच नको त्या गोष्टी आपण करू लागलो, खरं सांगू का, तीर्थात गेल्यानंतर आपण असं साबण लावून असं खळाखळा आंघोळ करायची असं नाही आहे. तीर्थात जायचं, अगदी खाकरायचं शिंकरायचं सुद्धा नाही. तीर्थात जायचं, स्नान करायचं, फक्त अंगावर हात फिरवायचा, ओलं व्हायचं, बाहेर यायचं. तीर्थात हे कपडासुद्धा पिळायचा नाही.
बाहेर येऊन पिळायचा अशी गोष्ट. तीर्थाच्या मर्यादा आहेत. तीर्थाची मर्यादा मोडली की दोष लागतो. आपल्याला असं वाटेल की तीर्थात गेल्यावर पाप कोण कशाला करेल, निष्पाप व्हायलाच आपण तीर्थात घेतो, पवित्र भावना असते. पण न कळून असे पुष्कळ दोष होतात तीर्थात सुद्धा, अशी गोष्ट आहे. गंगेला गेलं, विश्वास ठेवावा लागतो माझं पाप गेलं म्हणून, अशी गोष्ट आहे. उदाहरण सांगून वेळ घेत नाही आपल्याला. पण तीर्थातही छोटे मोठे दोष घडतात. पण तीर्थात गेलेलं पाप जात नाही. महाराज म्हणतात तीर्थी वसे काय वज्रलेप. वज्रलेप म्हणजे घट्ट चिकटून बसतं. तीर्थाला गेल्यावर तीर्थाला घडलेलं पाप अंतःकरणाला घट्ट चिकटून बसतं. ते मेल्यानंतर कर्मानुगोगच्छिती तिथे जातं आणि ते आपल्याला अतिशय खडतर यातना भोगायला लावतं. सामान्य गोष्ट नाही. हा सगळ्या तीर्थाचा महिमा आहे. असं तीर्थ दुसरं नाही की तिथं गेलं आणि पाप आपल्याला घडलं तरी आपल्याला काही होत नाही, असं तीर्थ नाही. हां, तीर्थ असं नाही. पण ऐका, पंढरी तीर्थाचं, चंद्रभागा तीर्थाचं, पंढरी क्षेत्राचं, पांडुरंग दैवताचं एक अशा प्रकारचं वैशिष्ट्य आहे की ते कुठल्याही क्षेत्रात नाही. पांडुरंगी पाप अंगी राहे ना. अन्य इतर तीर्थात आपल्या घरी पाप केलेलं तिथं नाचतं आणि तिथं केलेलं वज्रलेप होतं, ते पुन्हा निघत नाही. पण पंढरीत आल्यानंतर जरी आपल्याकडून पाप घडलं, मुद्दाम केलं नाही बरं, पंढरीत राहायचं, पंढरीला मानायचं नाही, पांडुरंगाजवळ पुढून चपला घालून यायचं जायचं, त्याच्या पाया पडायचं नाही, असं नाही करायचं आणि पाप आचरत राहायचं, असलं नाही येते. त्यात इतकाच अर्थ आपण घ्यावा. अर्थ किती असो पण आपण इतकाच घ्यावा की तिथं गेल्यानंतर आपल्याकडून दोष घडू नये. पण न कळून जर त्या ठिकाणी घडला तर त्यावेळेला पांडुरंगाला, देवा माझं पाप पुण्य, माझं सगळं कायिक वाचिक मानसिक सगळं कर्म तुला अर्पण, असं त्या ठिकाणी म्हटलं आणि आपल्याकडून चुकून पाप झालं असलं तरी ते पांडुरंगाचं पाप, पांडुरंगाच्या घरी घडलेलं पाप पांडुरंगाजवळच राहतं, आपल्याबरोबर परत येत नाही. हे पंढरीच्या क्षेत्राचं, तीर्थाचं आणि दैवताचं वैशिष्ट्य. पांडुरंगी पापचित्ती आपलं पांडुरंगीचे पाप अंगी राहील, अंगी पाप राहत नाही, अशी गोष्ट आहे. अशी गोष्ट कसं असतं, आपण आंघोळ करतो, आंघोळ केल्यानंतर आपल्या अंगाला पाणी लागतं, सगळं साबण लावून स्वच्छ धुतलं म्हणजे पाणी लागतं. पाणी लागल्यावर आपण म्हणतो अरे मला अंग पुसायला काहीतरी आणा बरं. मग अंग पुसायला आणायचं. अंग पुसायला आणलं की ते अंग पुसतो आपण, ते त्याचं पोते रवून जातं त्या पुसण्याचं, ओलं होतं, सगळं ओलं गच्च होतं, सगळं पाणी काढावं लागतं. पण आपण जर अगोदर तेल लावून मग जर आंघोळ केली, बाकी काही नाही लावत, तेल लावायचं अंगाला आणि मग आंघोळ करायची. आणि आंघोळ केल्यानंतर ओल्याने उभं राहिल्यावर सांगायचं अरे पुसायला आणा बरं. आणि 2-3 मिनटं त्याच्याकडून उशीर जर झाला पुसायला आणायला, आणलं पुसायला आणलं, मग पुसा, काही राहिलं नाही, पाणी उघळून जातं सगळं. मला हे सांगायचं, अंगाला तेल लावल्यानंतर वर घेतलेलं पाणी जसं ओघळून जातं, ते जसं चिकटून राहत नाही, त्याप्रमाणे पांडुरंगाच्या परिसरात गेल्यावर अशी रेंज आहे तिथे अशा प्रकारचं वातावरण आहे, तिथं अशा प्रकारच्या वेव्ज आहेत, लहरी आहेत, अशा प्रकारची रेंज आहे तिथं की त्या ठिकाणी पाप चिकटतच अंगी राहीना. म्हणून पाप अंगी राहे ना असे शब्द वापरले आहेत तुकाराम महाराज. ते पाप ते तिथंच राहतं, अंगाला लागतच नाही आपल्या. म्हणून तिथे वज्रलेप तर होतच नाही, पण टिकत नाही. इकडचं पाप राहत नाही, तिकडचं पाप राहत नाही, अशी गोष्ट. शुद्ध होती नारी नर असं म्हटलं. म्हणून पांडुरंगी पाप अंगी राहे ना, पाप अंगी राहत नाही. तर पहिलं वैशिष्ट्य आहे कलियुगी उद्धार पावविणारं हे तीर्थक्षेत्र दैवत आहे. दुसरं वैशिष्ट्य अशा प्रकारचं आहे की अन्य तीर्थात घडलेलं पाप तर जातच जातं, पण तिथंही जर आपल्याकडून चुकून घडेल भक्ती करता करता तर ते चुकून घडलेलं पाप आपल्याकडं त्या ठिकाणी राहणार नाही.
आणि शेवटी तुकाराम महाराजांनी हा तर हे गुह्य कोणी सांगितलंय, हे आणि याच्या पुढचं किंवा हे तीनही म्हणा, हे गुह्य हरे ऐसे हरे गिरिजे प्रति गुह्य स्थिती सांगितली. हरे ऐसे म्हणजे याप्रमाणे, हरे म्हणजे हरानं म्हणजे भगवान शंकरांनी, गिरिजे प्रति म्हणजे गिरिजा, हिमालय गिरीच्या पोटी जी जन्माला आली, पहिली सती होती, दक्षाची कन्या. ते सगळं घडलं इतिहास. मग तिनं आपल्याला स्वतःला योगाग्नीनं जाळून घेतलं, शंकरांची निंदा केली म्हणून. मग ती हिमालयाच्या पोटी जन्माला आली, पार्वती म्हणून, पर्वतस्य कन्या म्हणून पार्वती, आणि गिरीची कन्या म्हणून तिला गिरिजा म्हणतात. मग तिनं मोठं तप केलं आणि तप करून पुन्हा शंकरांना प्राप्त करून घेतलं. आणि मग तिच्या या बिछडण्याचे कारणच होते असे काही रामकथेचे वगैरे वगैरे, ते सगळे बाजूला केले. आणि आता गिरिजा म्हणजे पार्वती माता अतिशय नम्र होऊन भगवान शंकरांना अशा प्रकारचा कथा सांगण्याबरोबर विनंती करू लागली. मग तिला शंकरांनी रामायण सांगितलं. अध्यात्म रामायणाने ते महादेवाने पार्वतीला सांगितलेलं आहे. महादेवाने पार्वतीला दिव्यज्ञानाचा उपदेश केला. उपदेश केला. क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेणो केशरी त्रिपुरारी सांगितलेले. नाथपंथाची ज्ञान परंपरा दिव्य सुरू झाली की जी ज्ञानेश्वर माऊलीपर्यंत आली, ती त्याचं मूळ कुठे आहे? त्याचं मूळ हेच आहे, आदिनाथ उमा बीज प्रगटले मत्स्यधराला धरे सहज स्थिती. तर गिरिजे म्हणजे पार्वतीला भगवंतानं ज्ञानही सांगितलं आहे, पार्वतीला भगवंतानं रामायणही सांगितलं आहे. पार्वतीला भगवान शंकरांनी ज्ञानेश्वर माऊली ज्या आळंदी क्षेत्रात हे घेणार आहेत, अवतार घेणार आहेत, तिथेही ते गेले आणि लोळले. सिद्धेश्वर भगवंतांनी ते माऊलींचंही सांगितलं. तसंच त्या ठिकाणी पंढरीचंही त्यांनी गिरिजेला सांगितलं. आणि ते तुकाराम महाराजांना त्यांच्या योग सामर्थ्यानं म्हणा किंवा कशानं म्हणा समजलं. आणि त्यांनी सांगितलं की पंढरी क्षेत्रातले हे जे 3 वैशिष्ट्य मी आपल्याला सांगत आहे ते मी माझ्या मनानंही सांगित नाही. ऐसे हरे गिरिजे प्रति गुह्य स्थिती सांगितली. पंढरीचं हे गुह्य महात्म भगवान शंकरांनी गिरिजेला सांगितलं. 2 झाले. तिसरं शेवटच्या चरणाचं आहे. तुका म्हणे तीर्थक्षेत्र हे दैवत सर्वत्र हे दैवत. तुका म्हणे तीर्थक्षेत्र सर्वत्र हे दैवत म्हणजे काय याचा अर्थ करावा? जसं शोध ठाई स्थळाचे हे जसं अशी संक्षेपानं आहे ना, तसंच हे तुका म्हणे तीर्थक्षेत्र हे दैवत स्वतंत्र सर्वत्र हे दैवत. तर तीर्थक्षेत्र आणि दैवत, तीर्थ म्हणजे चंद्रभागा, क्षेत्र म्हणजे पंढरी आणि दैवत हेच सर्वत्र आहे. म्हणजे सगळ्या तीर्थाला तुम्ही गेलात, हे तीर्थ हे दैवत हे सगळ्याच्या भारी आहे. म्हणून एक गोष्ट आहे, ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग आहे, बाप तीर्थ पंढरी हे नवे आजिकालीचे, बरं का, अनेका युगांचे असं वर्णन आहे तिचं, हे आजकालचं नाही. आणि तिथे एक शब्द वापरला आहे माऊलीने, बाप तीर्थ पंढरी. ते बाप हा जो उद्गार आहे ज्ञानेश्वर माऊलींचा, तो त्यांच्या वाङ्मयाचा आपण जरा हे केलं, परिशीलन केलं तर अतिशय महत्त्वाचं जेव्हा सांगायचे, अतिशय सखोल जेव्हा सांगायचे, अतिशय रहस्य जिथं सांगायचे, तिथं ज्ञानेश्वर माऊली बाप शब्द वापरतात. बाप बाप ग्रंथ गीता, बाप रे बाप केवढा आहे साप, आपण जसं म्हणतो त्याप्रमाणे असं बाप रे बाप, बाप बाप ग्रंथ गीता. काय या गीता ग्रंथाला म्हणा, काय झालं? अरे जो वेदी प्रतिपाद्य देवता तो श्रीकृष्ण वक्ता जी ग्रंथी, तेथीचे गौरव कैसे वानावे, ते शंभूची येही मती नागवे, ते आता नमस्कारी जे जीवे भावे ऐसे. ह्या बाप शब्दातून निघालेलं हे वर्णन. इतकं मोठं वैशिष्ट्य सांगायचे तेव्हा बाप शब्द वापरला आहे, बाप बाप ग्रंथ गीता अशी गोष्ट आहे. त्याप्रमाणे गीतेबद्दल जसं म्हटलं
तसं पंढरीबद्दल म्हणलं बाप तीर्थ पंढरी. पंढरी म्हणलं आणि तीर्थ म्हणलं म्हणजे तीर्थ आणि क्षेत्र ह्या दोन्हीला हे बाप शब्द लागला बरं का. म्हणजे दोन्हींचंही महत्त्व तुम्ही तो अभंग पहा म्हणजे त्याच्यात काय काय वर्णन आहे ते आपल्याला दिसेल, माऊलींनी करून ठेवलं. तर बाप तीर्थ पंढरी म्हणजे तीर्थाला बाप म्हणलं आणि पंढरीला बाप म्हणलं, क्षेत्राला. आता पांडुरंगाला बाप म्हटलं का? अरे पांडुरंगाला तर अभंगाला बाप म्हणलं. बाप रखुमादेवीवरून बस सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर. तर रखुमादेवीवर रुक्मिणी आणि पांडुरंग परमात्मा हे दोन्ही पण माझे आईबाप आहेत. किंवा ह्या बाप आश्चर्यजनक हा शब्द अशा प्रकारचा आहे. तर ज्ञानेश्वर माऊलींच्या दृष्टीने तीर्थ, क्षेत्र आणि दैवत हे बाप म्हणजे अतिशय रहस्यमय, अतिशय श्रेष्ठ अशा प्रकारचं आहे. आणि याचं श्रेष्ठत्व काय तर सगळ्या तीर्थापेक्षा तर आहेच आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात दैवत हे सर्वत्र हे दैवत सर्वत्र आहे. याचा अर्थ असा की कोणत्याही तीर्थाकडे जा तुम्ही आणि त्या तीर्थाला सांगा की तू तीर्थ आहेस, तू आम्हाला पवित्र करतोस, पण तुझं तीर्थ कोणतं आहे? तर ते तीर्थ म्हणून माझं तीर्थ चंद्रभागा आहे. सगळी तीर्थ लोकांची पापं घालवून मलिन झाल्यानंतर शुद्ध होण्याकरता पुंडलिकापाशी दुपारी 12 वाजता येतात. ते त्याच्याकरता येतात की आपण तीर्थ आहेत, पण आपल्या तीर्थ आहे. एक मांडलिक राजा सार्वभौम राजा असतो त्याप्रमाणे सगळी तीर्थ येतात. म्हणून सर्वत्र कुठेही जा आणि त्या तीर्थाला विचारा की तुझा बाप कोण आहे, तर ते चंद्रभागेचं हे सांगेल. सगळ्या क्षेत्रात जा, कुरुक्षेत्रात जा, नैमिष क्षेत्रात जा, कुठे जा, तुमचं क्षेत्र कोणतं आहे, मूळ क्षेत्र तुमचं कोणतं आहे, तर म्हणे आमचं मूळ पीठ महायोगपीठ पंढरी आहे. आणि सगळ्या दैवताकडे जा, ते सगळे दैवत म्हणतील आमचा देव पांडुरंग परमात्मा पंढरीनाथ, की जो विष्णू भगवान आहे, जो कृष्ण भगवान आहे, तोच येतो. अशी गोष्ट आहे. म्हणजे हे दैवत, हे तीर्थ आणि हे क्षेत्र सर्वत्र क्षेत्र आहे. एक अर्थ मी असाही केला होता आधी की पंढरी हे पांडुरंगाचं स्थलरूप आहे आणि चंद्रभागा हे पांडुरंगाचं जलरूप आहे आणि पांडुरंग हेच पांडुरंगाचं विग्रहरूप आहे आणि क्षेत्राचं आणि तीर्थाचंही विग्रहरूप पांडुरंगच आहे. असं ओतप्रेत चिंतन करता येतं. आवडे पंढरी भीमा पांडुरंग पुंडलिक चंद्रभागा लिंग पुंडलिक वगैरे. पण सर्वत्र याचा अर्थ इतकाही आपल्याला लावता येतो की सगळी तीर्थ, सगळी क्षेत्र आणि सगळी दैवत या दैवताशी, या तीर्थाशी, क्षेत्राशी कनेक्टिंग आहे, जोडलेले आहे. म्हणजे एकच आहे. जगात देव एकच आहे, एक परमात्मा आहे. तोच म्हणतो ना देवो देवी मीची पाही. आणि जे देवता जे फल देतात ते माझ्यापासूनच अशा प्रकारचं मिळतं. भाव ते ठाई वेगळा आला घरी. मग याच देवाची अनेक रूपं आहेत, त्यांनी हे सगळे तीर्थक्षेत्र वसवलेले आहेत. म्हणजे हेच सर्वत्र आहे असा व्यवहार होतो की नाही? हेच सर्वत्र आहे. पण एक गोष्ट आहे, सगळीकडे जाऊन त्याच्या वैशिष्ट्याप्रमाणे फल मिळेल. पण कलियुगात उद्धार करून घेण्यासाठी, ऐका, उद्धार करून घेण्यासाठी, तिथे आपल्याला पाप न लागण्यासाठी आणि जे सर्वत्र आहे त्याचं मूळ गाभा इथे असण्यासाठी, बरं का. आपण बालाजीची प्रतिकृती कोणीतरी निर्माण करतो. आमच्या गावात बालाजीचं मंदिर आहे. त्या पुण्याकडून साताऱ्याला जाताना बालाजीचं मंदिर बालाजीच्या सारखंच केलं आहे. पण किती सारखं केलं तरी बालाजी म्हणजे बालाजीच आहे ना. ती प्रतिकृती झाली, ती त्याचं डमी झालं ते, पण मूळ ते मूळ आहे अशी गोष्ट आहे. ज्ञानेश्वरीत वर्णन आहे एक ठिकाणी काय, अरे रससोय करोनी बरवी कानी केवी भरावी. आपली इंद्रिय आहेत ना, कान, डोळे, नाक हे, आणि बाहेरचे विषय या इंद्रियांच्या द्वारा अंतःकरणात आत जातात. मग कोणताही विषय कोणत्याही इंद्रियाकडून घेतला तर काय होतं? चांगल्या प्रकारची बासुंदी करायची आणि कानात ओतायची. एकात बासुंदी ओतायची, एकात रसमलाई ओतायची.
फूल आणायचं आणि डोळ्याला तुरंबायला वास घ्यायला लावायचं नाही, असं नाही जमत. ते तर रसू तो मुखेची सेवावा, परिमळ तो घ्राणेची घ्यावा, तैसा मी तो यजावा मीची म्हणून. मी अनेक रूपात जरी असलो तरी कलियुगात उद्धार करण्यासाठी आपण जर महाराष्ट्रात आहात किंवा कुठेही आहात भक्तीच्या माध्यमातून, तर मी तो यजावा मीची म्हणून पांडुरंगाची श्रद्धा हृदयात ठेवून, तीर्थाचा विश्वास ठेवून, पंढरी क्षेत्राचा बडीवार मान्य करून, आपल्या वारकरी संप्रदायात असे काही निष्ठावान लोक आहेत की जीवनभर त्यांचं शरीर थकेपर्यंत चंद्रभागेचं स्नान त्यांनी सोडलं नाही. आमच्या हरिभक्तीपरायण वैकुंठवासी रामचंद्र बाबा बोधे सारखे अतिनिष्ठा, प्रदक्षिणा करणार म्हणजे करणार, त्यांच्या निष्ठेला साष्टांग लोटांगण घालावं असे व्यक्तिमत्व कितीतरी झाले, खूप झाले. अशी बोल ते ज्ञान वेद सगळं ऐकते, ते काही नाही. पण आता ज्ञान ऐकायला लागल्यानंतर काय करायचं, खटपट करून आता बसायचं. पण नाही चालत, तसंच झालं. आणि त्याचं एक उदाहरण सांगतो आपल्याला. माऊलीने हरिपाठ सांगितला. त्या हरिपाठाची रचना अशी आहे, सगळं सांगत नाही आता, की पुढे 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 तत्त्वज्ञानाकडे ओढ नेलेला आहे, पण नामाचा धागा न सोडता नेलेला आहे. नामाचा धागा न सोडता नेला आहे. अगदी जपतप कर्म आणि जाणीव नेणी व भगवंती नाही, इथून पुढचे अभंग तत्त्वज्ञानाचे ते एक तत्त्वनाम दृढधरी म्हणा. नाम न सोडता तत्त्व सांगितलं आहे आणि त्याचा कळस शेवटी केला आहे. सर्व सुख गोडी साई शास्त्रे निवडी, रिकामार्थ घडी आवडतो. खास साधन चतुष्ट संपन्न साधका करता शेवटचा अभंग आहे असं आपल्याला वाटतं. पण त्याच्यातही नाममंत्र जप कुठे जाईल पाप सांगितलंच आहे त्या. आणि सगळ्यात शेवट ज्ञानदेवाप्रमाण निवृत्ती देवी ज्ञान हे जे शेवट सांगितलं त्याच्या अगोदरच सांगितलं, तीर्थी व्रती भाव घरी रे करुणा. ज्ञान संपादन कर, सगळीकडे व्यापक अनुभव घे, सगळं कर, पण तीर्थाचा आणि व्रतावरचा भाव कमी करू नकोस. तो तसाच राहू दे, तुझ्याकरता राहू दे, दुसऱ्याकरता राहू दे. नामाचा जप कमी करू नकोस, तीर्थावरचा भाव करू नकोस, जगावर कारुण्य किंबहुना दया करायची सोडू नकोस. या 4 प्रकार झाले बरं का. जीवनमुक्त तरी झाले पावन, तरी तीर्थ व्रत भजन न सांडिती, हे माऊलींनी शिकवलं शेवटी. तर तीर्थव्रताच्या ठिकाणचा भाव तसाच त्या ठिकाणी ठेवला पाहिजे. म्हणजे नामाचं महत्त्व, तीर्थाचं महत्त्व, क्षेत्राचं महत्त्व, दैवताचं महत्त्व. मग इकडे ज्ञानाची चर्चा करा, आनंद करा, सगळी गोष्ट करा. म्हणून हे सर्वत्र तीर्थक्षेत्र दैवत अशा प्रकारचं आहे. कसं दैवत आहे? दैवत हे भूमंडळी उद्धार कली पावविते. कलियुगात भिण्याचं कारणच नाही. नलगे भ्यावे संसार, हा जीव लोक आहे, हा कलियुग आहे. आणि हा संसाराचा लोक आहे, मृत्यूलोक, जीवलोक, कलियुग, कलिकाळाचं हे काळ आहे. ह्या सगळ्यात झंझावात आहे. माणसाला उद्धाराची शक्यताच नाही. पण त्याच्याकरता भगवंतानं या तीर्थक्षेत्र आणि दैवत रूपानं इथे येऊन ठाण मांडून पक्क राहून इथे वैकुंठच आणलेलं आहे. सगळं वैकुंठातून कलियुग या पंढरीत तसूभरही फरक नाही. ही गोष्ट आपल्या मनाला नाही पडली तरी ती पटवावी आणि साधन कराच. पण ही गोष्ट मनाला पटवण्याचं साधन आधी करा आणि मग हे करा. मग याचा बेनिफिट आपल्याला कसा मिळतो पहा. विश्वास, आदर, प्रेम, त्याच्यातून साधन, त्याच्यातून समर्पण आणि मग वारीत नाचत जाऊ त्याच्या गावात. तिथं जाऊन मग पंढरीत काय काय तुम्हाला अनुभव येतो ते बघा. ही आपल्या सगळ्यांच्या चरणी, श्रोत्यांच्या चरणी कळकळीची विनंती करून झालेली सेवा प्रभूंच्या आणि माऊलींच्या चरणी समर्पण करून या सेवेला इथेच पूर्णविराम देऊ. धन्यवाद. तुका म्हणे तीर्थक्षेत्र, तुका म्हणे तीर्थ
उद्धार कली पाविते 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 उद्धार कली भगवान की जय। माऊली ज्ञाने